शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत मुलाखतींची एक विशेष मालिका शब्दांच्या वाटेवर. आणि या शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमाची सुसंवादिका मी पूनम चांदोरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, शब्दातून उमटते ती भावना, भावनेतून जन्म घेते ती कविता, आणि त्या कवितेला दिशा देण्याचं, आकार देण्याचं काम करतो तो कवी. आपल्या मराठी साहित्यामध्येही असे अनेक दिग्गज कवी होऊन गेले आहेत की ज्यांनी मराठी साहित्याला खूप समृद्ध केलंय आणि त्याच बरोबरीने आपल्या सर्वांनाही खूप समृद्ध केलेलं आहे. आज आपल्या शब्दांच्या वाटेवरचे सुसंवादक आहेत अत्यंत संवेदनशील आणि वास्तवदर्शी कवी पी. विठ्ठल. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. मनपूर्वक धन्यवाद. आपण वेगवेगळ्या कवी, लेखक या सगळ्यांना भेटत आहोत. असं म्हणतात की एक तर प्रेमभंग झाल्यावर कविता सुचते, किंवा काहीतरी फार मोठं दुःख, किंवा अगदीच ग्रामीण जीवनात किंवा कुठल्याही जीवनात जेव्हा आपण म्हणतो की अगदी 2 वेळचं जेवण मिळत नाही किंवा खूप काही दुःख बघितलेलं असतं आणि मग कविता स्फुरते. तर तुमचा प्रवास नक्की कसा झालाय? मनापासून आभार. आपले एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम ही फार एक अविभाज्य अशी गोष्ट असते आणि प्रत्येक कवीची सुरुवात ही प्रेम कवितेनंच होते. म्हणजे मीही एका विशिष्ट वयामध्ये प्रेम कविता लिहिलेल्या आहेत. त्या काळामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये खूप ठिकाणी प्रेम कविता वाचलेल्या देखील आहेत, सादर केलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं की तो एक टप्पा असतो आणि नंतर जसं जसं आपलं वय वाढत जातं किंवा एक वैचारिक प्रगल्भता येत जाते आणि तसं तसं मग प्रेम कविता दूर जाते आणि मग आपण समाजाच्या वास्तवाकडे बघू लागतो आणि मग समाजातले काही प्रश्न आपल्याला खुणावू लागतात. तर मला वाटतं की माझ्या कवितेची सुरुवात ही प्रेम कवितेपासून जरी झालेली असली तरी नंतर या कवितेचा फॉर्म बदलत गेलेला आहे, या कवितेचा आशय बदलत गेलेला आहे आणि मी समाजाकडे अधिक डोळसपणे बघतो आहे. म्हणजे माझ्या 3ही कविता संग्रहामधले जर तुम्ही कविता पाहिली तर पहिला संग्रह आहे माझ्या वर्तमानाची नोंद. म्हणजे काय, तर माझ्या समकाळातले काही प्रश्न मी या कवितेतनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे साधारणपणे जर आपण पाहिलं तर जागतिकीकरणोत्तर काळ जो आहे, ज्याला आपण नव्वदोत्तर काळ असं म्हणतो, हा काळ अनेक आव्हानांचा काळ होता. माणसाचं एकाकीपण, परात्मता, प्रचंड घाई, गर्दी, या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा माणसाच्या एकूण वर्तन व्यवहारावर झाला, त्याच्या एकूण जगण्यावर झाला. तर हा वर्तमान जो आहे तो अत्यंत धकाधकीचा, म्हणजे माणूस अत्यंत अविश्वासानं एकमेकांकडे बघायला लागला. प्रचंड गर्दीमध्ये त्याची एक धडपड सुरू झाली. तर ह्याचं सगळं प्रतिबिंब माझ्या या संग्रहामध्ये उमटलेलं दिसतं. हा तो संग्रह आहे माझ्या वर्तमानाची नोंद, जो 2011 साली प्रकाशित झाला. त्यानंतर मग 01 मी या नावाचा माझा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला. तर या 01 मी मध्ये एक मरण भयाची चाहूल ज्याला म्हणूया आपण, की एक मरण भय त्या कवितेमध्ये तुम्हाला दिसतं, की मृत्यूचं एक भय त्यामध्ये दिसतं. त्याचं कारण असं की त्या दरम्यान माझ्या कुटुंबातल्या काही व्यक्तींचा झालेला मृत्यू यानं मी खूप व्याकुळ झालो आणि एकूणच समाज जीवनाकडे जेव्हा बघायला लागलो तेव्हा मी फार अस्वस्थ झालो. तर त्याचं एक प्रतिबिंब या संग्रहामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण या संग्रहानंतर मग काही वर्षानंतर मी सार्वकालिक सर्वत्र हा माझा 3रा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि यामध्ये मी जरा थोडंसं वैश्विक विचार करताना यामध्ये दिसतो आहे की मी सर्वत्र आहे. म्हणजे एक बघा की आपण असं म्हणतो की माणसाचं आयुष्य हे नश्वर आहे किंवा नश्वर आहे सगळं, ते कधीतरी संपुष्टात येणार आहे. पण असं असलं तरी एक कवी म्हणून आपल्या भोवतालाला प्रतिसाद देणं, भोवताल समजून घेणं ही मला वाटतं माझी जबाबदारी आहे आणि ती मी माझ्या पद्धतीनं करत आलेलो आहे. नक्कीच. पण याबरोबर तुमची अनेक वेगवेगळी पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांविषयी कसं सांगाल? म्हणजे तो प्रवास काय वेगळा होता मग कवितेकडून इतर लेखनाकडे वळण्याचा? मुळात थोडंसं या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला एक सांगावं लागेल की मी अगदी शालेय वयामध्येच कवितेकडे वळलो.
म्हणजे काही असं ठरवून वळलो नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की आपलं जे बालपण ज्या काळामध्ये गेलं साधारण 90च्या दशकामध्ये, तो काळ आजच्यासारखा डिजिटल माध्यमांचा काळ नव्हता किंवा सोशल मीडियाचा काळ नव्हता, टी व्हीचा काळ नव्हता. पुस्तक हीच एकमेव गोष्ट आपली अत्यंत विश्वासार्ह अशी आपल्याजवळ होती. हं. आणि त्या काळामध्ये जे अभ्यासाची पुस्तकं होती, विशेषतः बालभारती हं. किंवा नंतर पुढे कुमार भारती किंवा युवक भारती, तर मला वाटतं की या बालभारतीनं माझी अभिरुची घडवलेली आहे लहानपणी. आणि मग मलाही त्या पाठ्यपुस्तकातल्या कविता वाचताना असं वाटलं की अरे आपणही लिहिलं पाहिजे. म्हणजे शांता शेळकेंच्या कविता मी वाचल्या, नारायण सुर्वेंच्या वाचल्या, नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या, फमू शिंदे यांच्या कविता वाचल्या. आणि मग मला वाटलं की आपणही लिहिलं पाहिजे. आणि मग मी त्या शालेय वयामध्ये काही कविता लिहिल्या. पण पुढे जेव्हा मी औरंगाबादला म्हणजे आजच्या संभाजीनगरामध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलो आणि त्यावेळी मी विवेकानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. एक स्वायत्त विद्यापीठ होते त्या काळामध्ये. म्हणजे पानतावणे सर हे अस्मितादर्शी नियतकालिक चालवत होते. डॉक्टर सुधीर रसाळ हे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तर होतेच, पण मराठीतले किती मोठे समीक्षक आहेत. आणि या सगळ्या शिक्षकांनी मला घडवलेलं आहे, शिकवलेलं आहे. डॉक्टर दादा गोरे हे त्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते, विभाग प्रमुख होते. आणि मला यासाठी मी हे सांगतोय की तुम्ही कुणाच्या सहवासात आहात. या सगळ्या शिक्षकांनी माझा दृष्टिकोन घडवला. कवी म्हणून किंवा लेखक म्हणून जो एक पिंड आपला तयार होतो ना, की तो तुमच्या पर्यावरणातून घडत असतो. तर या शिक्षकांचे कळत नकळत संस्कार माझ्यावर घडलेले आहेत. यातून मग आपण काय वाचावं, काय वाचू नये, काय चांगलं, काय वाईट, कोणती कविता चांगली म्हणायची, कोणती कविता श्रेष्ठ दर्जाची आहे, ही सगळी परंपरा मला या शिक्षकांमुळे समजून घेता आली. दुसरी गोष्ट, त्या काळातलं आमचं कॉलेजची लायब्ररी अत्यंत प्रगल्भ किंवा विभागीय ग्रंथालय. तर या सगळ्या वातावरणामध्ये माझी जडणघडण झाली आणि मग कवितेकडून मी समीक्षेकडं आणि नंतर अन्य गद्यलेखनाकडे वळलेलो आहे. हे अगदी खरं आहे, की आपल्या शालेय जीवनात किंवा आपण आपल्या जडणघडणीच्या आपला जो काळ असतो, तेव्हा अशी चांगली लोकं किंवा अशी दिग्गज मोठी लोकं भेटणं खरंच हे भाग्य आहे. अगदीच. कारण आपण काय करावं, काय करू नये, काय चांगलं, वाईट हे त्या वेळेला आपल्या मनावर, आपल्या आयुष्यावर संस्कार खरं तर होय. घडत असतात. होय. खरं तर ग्रामीण जीवनाचा काही काही परिणाम झालाय का? म्हणजे कसं काही? खरं तर माझी पार्श्वभूमी ग्रामीणच आहे. म्हणजे मी छोट्या गावातनं शहरामध्ये आलो. विद्यार्थी म्हणून आलो आणि नंतर मग याच शहरामध्ये मी नोकरीला लागलो. मग पुढे मी विद्यापीठामध्ये प्राध्यापक झालो. तर हा सगळा प्रवास अविश्वसनीयच आहे माझ्यासाठी. कारण तशी कुठलीही सांस्कृतिक किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी ज्याला म्हणूया, लेखन किंवा वाचनाची, तशी माझ्या कुटुंबामध्ये नव्हती. हं. परंतु मी शहरामध्ये आल्यानंतर या सगळ्या लोकांमुळे आणि शिक्षणामुळे थोडाफार काही विचार करू शकलो आणि यातून मग मी लिहिण्याकडे वळलो. त्या अध्यापनाच्या गरजेतून म्हणा किंवा मग स्वतःची आवड म्हणून म्हणा, मी हं. समीक्षा लेखनाकडे वळलो. विशेषतः कवितेची समीक्षा हा माझा अत्यंत आस्था विषय आहे. महाराष्ट्रातल्या अनेक कवींच्या पुस्तकांवर मी लिहिलेलं आहे. काही सैद्धांतिक लेखनही केलेलं आहे. मराठी कविता समकालीन परिदृश्य हा माझा एक पहिला कविता संग्रह आहे. यानंतर जागतिकीकरण, मराठी कविता आणि सामाजिक वास्तव या नावाची एक समीक्षेची पुस्तिका आहे. कवितान्वय नावाचा एक ग्रंथ काही दिवसामध्येच प्रकाशित होईल किंवा विश्लेषण नावाचा हा एक ग्रंथ आहे, जो ग्रंथाली प्रकाशनानं केलेला आहे. तर अशी 4 समीक्षेची पुस्तकं माझ्या नावावर आहेत. याशिवाय एक कादंबरी मी लिहिलेली आहे. संभ्रमाची गोष्ट असं त्या कादंबरीचं नाव आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपण 5-6 वर्षापूर्वी एका भयान अशा एका काळाचे साक्षीदार आहोत सगळे, हो. कोरोनाचे. हो, हो, हो. एक प्रचंड असा मोठा दीर्घ खरं आहे. एकांत आपल्या वाट्याला आलेला होता. अर्थात हा दीर्घ एकांत काही फार सुसह्य नव्हता. तो अधिक भीतीदायक होता. आणि अशा काळामध्ये मला एक विषय सुचला आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मी संभ्रमाची गोष्ट अशी एक कादंबरी या काळामध्ये लिहून पूर्ण केली. याशिवाय काही ललित लेखनही मी केलेलं आहे. करुणेचा अंतस्वर, समन्वयाचे क्षेत्र, हं. अशी काही पुस्तकं माझ्या नावावर आहेत. याशिवाय काही महत्त्वाची संपादनं मी केलेली आहेत आणि बहुतेक कविता महाराष्ट्रातल्या आणि अगदी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येही माझ्या काही कवितांचा विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. नक्कीच. जसं आता मगाशी आपण काही तुमच्या कवितांची नावं बघितली, की शून्य एक मी किंवा मी सर्वकाली सर्वत्र हे जे काही संग्रह आहेत. तर कविता ही माणसाच्या जीवनात किंवा समाजात कितपत आणि कसा बदल घडवून आणते? म्हणजे हे असे काही विषय जेव्हा वेगळे वाटतात, तेव्हा त्याच्या मागची सुरुवात नक्की कशी आहे? साहित्य किंवा कविता ही माणसाला जगायला शिकवते.
माणसाचा सकारात्मक दृष्टिकोन घडवणारी ही कलाकृती असते. जिवंतपणाचं लक्षण अगदी आहे, अगदी खरं आहे. त्यामुळे कुठलीही कला, मी केवळ कविता किंवा साहित्य मी म्हणत नाही, की संगीत असेल, नाट्य असेल, सिनेमा असेल, या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्याला काही एक अर्थ देतात किंवा त्याचं जगणं अर्थपूर्ण बनवतात. नाहीतर जगणं फार सोपं असतं, पण तुम्हाला अर्थपूर्ण जगायचं असेल तर साहित्याशिवाय किंवा कला व्यवहाराशिवाय तुम्हाला जगता येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टीनं सुद्धा, सांस्कृतिक एकोप्याच्या दृष्टीनं सुद्धा आणि माणूस म्हणून अर्थपूर्ण जगण्यासाठी सुद्धा कविता ही अत्यंत जवळची अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शब्दांच्या वाटेवर आपल्याबरोबर संवाद साधत आहेत अत्यंत संवेदनशील आणि वास्तवदर्शी कवी पी. विठ्ठल. तुमच्याकडून कविता ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. खरं तर मी असा पॉप्युलर कॅटेगरीतला कवी नाही आहे, त्यामुळे शैलीदार कविता वाचन मला जमत नाही. पण तरी एक अलीकडे या यंदाच्या मौज दिवाळी अंकात एक आलेली कविता मी वाचतो. कवितेचं नाव आहे नदी एक चिरंतन कविता. मी राहतो त्या गावात समुद्र नाही, नाहीत बर्फाचे डोंगर किंवा काश्मीरसारख्या स्वर्गीय मनमोहक जागाही नाहीत. मी राहतो त्या गावात समुद्र नाही, नाहीत बर्फाचे डोंगर किंवा काश्मीरसारख्या स्वर्गीय मनमोहक जागाही नाहीत. मी राहतो त्या गावात दुधासारखे शुभ्र धबधबे नाहीत. मी राहतो त्या गावात दुधासारखे शुभ्र धबधबे नाहीत, नाहीत अवाढव्य पर्वतरांगा किंवा चेरापुंजीसारखा घनदाट पाऊसही नाही. मी राहतो त्या गावात हाडं गोठवणारी थंडी नाही. मी राहतो त्या गावात हाडं गोठवणारी थंडी नाही, नाहीत बारमाही धावणाऱ्या पायवाटा किंवा अभयारण्याच्या कोणत्याही दुर्लभ जागा नाहीत. मी राहतो त्या गावात महाकाय वाळवंट नाही. मी राहतो त्या गावात महाकाय वाळवंट नाही, नाही ग्रह नक्षत्र ताऱ्यांचे एखादे कृत्रिम प्रांगण किंवा एक शिंगी गेंडा वा हत्तीही नाही. मी राहतो त्या गावात बांबूचे पिवळे बन नाही. मी राहतो त्या गावात बांबूचे पिवळे बन नाही, नाहीत ऊन पिऊन हंबरणाऱ्या उंटांचे काफिले किंवा कोरीव लेण्यांचे भव्य दिव्य अवशेषही नाहीत. मी राहतो त्या गावात राजपथासारखे दिमागदार रस्ते नाहीत. मी राहतो त्या गावात राजपथासारखे दिमागदार रस्ते नाहीत, नाहीत कोणार्क खजुराहोसारखी प्राचीन शिल्प किंवा तीर्थाटनाचा विस्मयकारी महामार्गही नाही. पण मी राहतो त्या गावातून एक नदी वाहते. मी राहतो त्या गावातून एक नदी वाहते. कधी काळी याच नदीच्या विस्तीर्ण पात्रात मी माझ्या पूर्वजांच्या अस्थीचे मनोभावे विसर्जन केले आहे. नदी एक चिरंतन कविताच असते. किती सुंदर. म्हणजे जसं बोललं जातं की जो न देखे रवी वो देखे कवी. असं म्हणतात की कवीला काही बघण्यासाठी किंवा काही लिहिण्यासाठी कुठे जाऊन त्या गोष्टी बघण्याची गरज पडत नाही आणि कविता अशी स्फुरते. आणि खरंच खूप सुंदर अशी कविता तुम्ही आम्हाला ऐकवली. सर, तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात. तर आत्ताच्या या मराठी भाषेकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे काय काय बदल जाणवतात का? मी साधारण मागच्या 24 वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात आणि नंतर मग विद्यापीठामध्ये अध्यापन करतो आहे. आणि हा सगळा साधारण एक 25 एक वर्षाचा जर टप्पा आपण पाहिला तर अनेक स्थित्यंतर मी शिक्षक म्हणून अनुभवतो आहे. म्हणजे भाषेकडून आता पिढी फार दूर जाताना मला दिसते, नवी पिढी विशेषतः साहित्याकडून किंवा भाषेकडून. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये याचं एक कारण सांगू का तुम्हाला, की म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो त्यावेळी मराठी विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या. पण आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. त्याचं कारण काय झालं आहे, की एक भाषाबाह्याचा मनोगंड ज्याला आपण म्हणूया, की मराठी ही काही करिअर ओरिएंटेड भाषा नाही किंवा या मराठीमध्ये जर आपण शिक्षण घेतलं तर पुढे काय, असे अनेक प्रश्न नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि हे स्थित्यंतर फार भयंकर आहे. त्यामुळे मला असं वाटतं ना, की आपण सर्वांनीच भाषेकडं फार सकारात्मक दृष्ट्या बघण्याची गरज आहे. म्हणजे आता मी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येतात तेव्हा ते फ्रेंच भाषा तुमच्याकडे शिकवली जाते का, रशियन शिकवली जाते का, जपान किंवा अन्य भाषा शिकवली जाते का हे विचारतात. पण कुठल्याही अन्य भाषेचा विद्यार्थी मराठी शिकवली जाते का किंवा काही? मी तेच सांगतोय, की मराठी विषयीची नकारात्मक धारणा इतक्या पक्क्या रुजलेल्या आहेत मनामध्ये आणि मला ती फार दुःखद अशी गोष्ट वाटते. त्याचं कारण एक तर आता आपण गेल्या वर्षभरापासून अभिजात म्हणून मराठी भाषेचा गौरव करतो आहोत.
पण वस्तुस्थिती मात्र अत्यंत वेगळी आहे की मराठी भाषेपासून विद्यार्थी दूर जात आहेत. अनेक वर्षांपासून विद्यार्थी म्हणजे भाषा आणि साहित्याचा संबंध तुटलेला आहे. आता नवी माध्यमं आपल्या हातात आली, ChatGPT किंवा AI सारखी माध्यमं आलेली आहे. हं. याचाही अत्यंत नकारात्मक परिणाम हा एकूण शिक्षण व्यवस्थेवर होताना दिसतो आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की आता समजा मी वर्गात जे शिकवणार आहे ते मुलांना ते सहज मिळू शकतं. म्हणजे एकतर विद्यार्थ्यांची उपस्थिती हं. लक्षणीयरित्या घटत चाललेली आहे. तर यासाठी काय करता येईल? तर मला असं वाटतं की आपण सर्वांनीच म्हणजे केवळ मराठी अभिजात आहे या उत्सवी रूपाच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या भाषेकडं अत्यंत आस्थेनं बघण्याची गरज आहे. अस्मितेच्या पलीकडे जाऊन जीवन व्यवहाराशी आपल्याला ही भाषा कशी जोडता येईल? म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ आपण जाणीवपूर्वक मराठीतच बोललं पाहिजे. हं. महाराष्ट्राची लोकसंख्या जर 12.5 कोटी असेल आणि 12.5 कोटी लोकांची मराठी भाषा असेल, हं. तर मराठीची आज अवस्था जर आपण पाहिली तर सगळ्या आस्थापनांमध्ये विशेषतः मोठमोठ्या बँका, मल्टीनॅशनल कंपन्या, एअरपोर्ट, मॉल्स, हॉस्पिटल्स किंवा अगदी छोटी-छोटी दुकानंसुद्धा इथे मराठी भाषेला अत्यंत दुय्यम दर्जा दिला जातो. तिथे तुम्हाला जाणीवपूर्वक मराठीमध्ये संवाद साधण्याची गरज आहे. हे जेव्हा आपण व्यावहारिक पातळीवर करू, तेव्हा त्याचा काही एक सकारात्मक बदल आपल्याला दिसून येईल आणि मग खऱ्या अर्थानं आपली भाषा अभिजात आहे, असं आपण म्हणू. त्याचं कारण असं आहे, की जोपर्यंत भाषेचं व्यावहारिक उपयोजन वाढत नाही, हं. तोपर्यंत भाषा सार्वत्रिक बनत नसते. म्हणजे आता आपल्या संतांनी म्हणजे 13व्या शतकामध्ये जी आपली संत परंपरा होती, हं. या संत परंपरेनं काय केलं? जाणीवपूर्वक मराठी लोकभाषेमध्येच लेखन केलं ना. आणि सगळ्यांना समजेल असं. समजेल असं साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी भाषेमध्ये. लेखन केलं. मराठी म्हणजे संस्कृत भाषेला बाजूला ठेवून हं. ते सगळं ज्ञान त्यांनी मराठीमध्ये दिलं. म्हणून संतांचं स्मरण आपण आजही करतो. हो. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपण आजही करतो. नंतर मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. पंडिती कविता बदलली. त्यानंतर 19व्या शतकामध्ये आपल्याकडे ब्रिटिश राजवटीमुळे शिक्षण व्यवस्था बदलली. त्याचा एक फार मोठा परिणाम भाषा आणि संस्कृतीवर झाला. परंतु आता 21व्या शतकाचा पूर्वार्ध जेव्हा आपला जगून होतो आहे, हं. तेव्हा या डिजिटल तंत्रज्ञानाचा फार मोठा काय म्हणूया प्रभाव आपल्या एकूण जगण्यावर पडलेला आहे. तो या नव्या पिढीवरही पडतो आहे, ज्याला आपण जेन झी पिढी असं म्हणतो आहोत. हो. तर ही पिढी आपल्या भाषेपासून खूप तुटत चाललेली आहे. मला वाटतं तिला जर आपल्या भाषेशी जोडून घ्यायचं असेल या पिढीला, तर आपल्याला मराठीमध्ये म्हणजे सगळ्या कुठलीही विद्याशाखा असो, ती अभियांत्रिकी असो, ती वैद्यकीय असो किंवा अन्य विद्याशाखा असो, त्यातली पुस्तकं आपल्याला मराठीमध्ये करण्याची गरज आहे. ओके. कारण असा प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेला आहे. अगदी MBBSची असं. पुस्तकं हिंदीमध्ये त्यांनी छापलेली आहेत. हं. तर महाराष्ट्रामध्ये जर असा आपण प्रयोग केला, तर मला वाटतं की याचा काही एक सकारात्मक परिणाम हा एकूण समाज जीवनावर आणि शिक्षण व्यवस्थेवर दिसू शकेल. नक्कीच. हं. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शब्दांच्या वाटेवर आपल्याबरोबर संवाद साधत आहेत अत्यंत संवेदनशील आणि वास्तवदर्शी कवी पी. विठ्ठल. सर, मग आता जसं तुम्ही सांगत आहात, की खरंच जसं काही वेगळ्या म्हणजे शहरांमध्ये किंवा आपण राज्यांमध्ये म्हणू शकतो, की काही प्रयोग होत आहेत. तसे आपल्याकडे झाले पाहिजेत आणि आत्ताचा जो युवा वर्ग आहे, जी हं. आपली पिढी आहे, हो, कारण आपल्यानंतर जपणारी भाषा तेच अगदीच, आहे. तिथून अगदीच. प्रत्येक पिढीकडे ती जात असते. बरोबर. पण मग आता मराठी भाषेपुढे खूप मोठं आव्हान आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच. खरं तर हे आव्हान केवळ आजच आहे असं नाही. म्हणजे ते हं, हं. अगदी देवगिरीची राजवट होती, यादवांची राजवट तेव्हाही होती. ओके. म्हणजे मराठीला आव्हानाचा सामना करण्याची सवय आहे. पण प्रत्येक काळामध्ये जी काही आव्हानं या भाषेसमोर उभी राहिली, हं, त्या आव्हानांना दूर करून भाषा खंबीरपणे उभी आहे. हं. त्याचं कारण असं महत्त्वाचं, की आपल्याकडच्या ज्या वेगवेगळ्या काळातल्या विचार परंपरा आहेत, या विचार परंपरेनं या भाषेतलं सत्व टिकवून ठेवलेलं आहे. हं. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, की काल अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही भाषेच्या अभिजाततेचे निकष होते, त्यामध्ये एक निकष होता, की ती भाषा प्राचीन असावी. बरोबर हां, आहे? हां. प्राचीन असावी, की 2-2.5 हजार वर्षापूर्वीची तिची परंपरा असावी. आणि मग हे सगळे हे निकष पूर्ण करण्यासाठी आपण कुठल्या ग्रंथाचा उपयोग केला? तर तो गाथा सप्तशतीपासून, विवेक सिंधूपासून, ज्ञानेश्वरीपासून तर तुकोबाच्या गाथेपर्यंत आणि 20व्या शतकातल्या अगदी दलित साहित्यापर्यंत. तर मला असं वाटतं, की या सगळ्या साहित्यानं भाषेला टिकवलेलं आहे. हं. आणि मला असं वाटतं, की पुढच्या काळामध्ये म्हणजे आता मी आधी म्हटल्याप्रमाणे,
की या काळामध्ये महत्त्वाची आव्हानं कोणती आहेत, तर ती आव्हानं आहेत तंत्रज्ञानाचं एक महत्त्वाचं आव्हान आहे. आणि भाषेकडं नकारात्मक धारणेतनं बघणं आपण सोडलं पाहिजे. नव्या पिढीला आपण आश्वासित करायला हवं, की तुम्ही मराठीमध्ये जर शिक्षण घेतलं, तर कदाचित तुमचं भविष्य उज्ज्वल ठरू शकेल. त्यांना ते खरंच तो एक विश्वास मिळाला तो पाहिजे. द्यायला हवा आपण. म्हणजे मला उदाहरण सांगायला हरकत नाही, की आज मराठवाड्यातली अनेक मुलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊन आपली भाषा घेऊन तिथं गेलेली आहेत हो. आणि त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे. म्हणजे मकरंद अनासपुरे हे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे, की तो इथून गेला, या प्रदेशातनं ही भाषा घेऊन तिथं गेला. म्हणजे मला सांगायचं आहे, की कुठलीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ अशी नसते. भाषा ही भाषा असते आणि भाषा केवळ संवादाचं किंवा संप्रेषणाचं साधन नाही, तर भाषा ही संस्कृतीला प्रवाहित करणारी अत्यंत महत्त्वाची घटना असते. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण इतर भाषांचा उदो-उदो करत असतानाच आपल्या भाषेकडं आपण दुर्लक्ष करू नये. खरं. म्हणजे आपल्याकडे होतंय काय, की आपण आपल्या जीवन व्यवहारामध्ये हिंदी किंवा इंग्रजीचं स्थान फार मोठं आहे. हं. त्याला काही आपण टाळत नाही आहोत हं. किंवा ती भाषा असू नये असंही माझं म्हणणं नाही, की शेवटी या भाषा भगिनी आहेत. बरोबर. सर्व भाषा तुम्हाला आल्याच पाहिजेत, पण तुमच्या मातृभाषेपासून तुम्ही दूर जाता कामा नये. ती नाळ तुटता कामा नये. बिलकुल तुटता कामा नये. म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेविषयी विलक्षण प्रेम असलं पाहिजे आणि त्यावेळी मग अन्य भाषेवरही तुम्ही प्रेम केलं पाहिजे. शेवटी हा एक सांस्कृतिक संबंध दृढ करणारा एक फार महत्त्वाचा भाग असतो. नक्कीच. सर मला पुढे असं विचारायचं की मराठी समकालीन कवितेविषयी तुमचे अनेक निरीक्षणं आहेत. अगदीच, अगदी. पण त्याआधी हां. तुमची कविता ऐकायला नक्कीच आवडेल. ओके. एक कविता ऐकवतो मी आपल्याला. हो. थोडीशी सामाजिक आशयाची कविता आहे हं, हं. आणि कवितेचं शीर्षक आहे भूक. भर दुपारी 45 डिग्री तापमानात मोंढ्याच्या अरुंद गल्लीतून पाठीवर ओझे घेऊन धावणाऱ्या जीर्ण म्हाताऱ्याच्या निस्तब्ध गतीला आपण थांबवू शकतो काय? भर दुपारी 45 डिग्री तापमानात मोंढ्याच्या अरुंद गल्लीतून पाठीवर ओझे घेऊन धावणाऱ्या जीर्ण म्हाताऱ्याच्या निस्तब्ध गतीला आपण थांबवू शकतो काय? किंवा चिमुकलीच्या हातातले मक्याचे खमंग कणीस हिसकावून पळताना एसटीच्या डाव्या चाकाखाली आलेल्या वात्रट माकडाच्या प्राणांतिक तडफडीला आपण रोखू शकतो काय? किंवा मेन होलमध्ये उतरून ड्रेनेज साफ करणाऱ्या तिशीतल्या 3 तरुणांच्या गुदमरून मरण्यानंतर किंवा मेन होलमध्ये उतरून ड्रेनेज साफ करणाऱ्या तिशीतल्या 3 तरुणांच्या गुदमरून मरण्यानंतर त्यांच्या बायका मुलांना आपण ऑक्सिजनचा अर्थ समजावून सांगू शकतो काय? किंवा सायंकाळी घराकडे परतताना सुनसान शेतातल्या झाडावर दोर टाकून आयुष्याला पूर्णविराम देणाऱ्या कोणत्याही हतबल शेतकऱ्याच्या दुःखाचे नेमके विश्लेषण आपण करू शकतो काय? किंवा जंगल हायवे पार करून शहरातल्या एखाद्या गजबज वस्तीत चुकून शिरलेल्या बिबट्याच्या व्याकुळ मानेत ॲनेस्थेशियाचे क्रूर इंजेक्शन घुसताना त्याची होणारी जीवघेणी तगमग आपण खरंच कॅमेऱ्यात बंद करू शकतो काय? तर असे खूप किंवा आपल्या भोवतालात आहेत आणि प्रत्येक किंवाला आजन्म भूक वेढून आहे. सर खरंच निशब्द करणाऱ्या आणि वास्तववादी आणि संवेदनशील जसं आपण म्हणालो की तशा कवितेचं दर्शन म्हणजे एक अनुभव त्यातून होय. येत आहे. अ, जसं आता मगाशी म्हटलं की समकालीन कवितेचं निरीक्षण तुम्ही कसं करता? खरं तर हा प्रश्न मी समीक्षक म्हणून घेतो माझ्याकडे. अ, समकालीन हा शब्द केवळ काळाचा निर्देश करणारा शब्द नाही. बरं. तर त्यामध्ये काळासोबतच त्या काळातले आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक संदर्भही त्याला जोडलेले असतात आणि त्या अर्थानं मग आपण तुकारामांनाही समकालीन म्हणतो. कारण विचारांच्या किंवा जाणीवांच्या पातळीवर ते समकालीन ठरतात. परंतु मी तितक्या मागे न जाता मी आजच्या पिढीतल्या कवितेविषयी बोलतो. हं. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 1990 नंतर एकूणच जगाची संरचना फार मोठ्या प्रमाणात बदलली, की ज्याला आपण जागतिकीकरण वगैरे म्हणतो. हं. भांडवलशाही अर्थव्यवस्था सगळीकडे आली आणि त्यातनं मग अनेक गोष्टी घडत गेल्या, की शहरातलं एकाकीपण, परात्मकता, बाजार व्यवस्था, तंत्रज्ञान आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे माणसाचं विस्थापन म्हणजे मायग्रेशन. माणसं इकडे-तिकडे जाऊ लागली नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, की या काळामध्ये माणूस स्वतःच्या वैचारिक ओळखीसाठी किंवा अस्मितेसाठी धडपडताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजे नव्वदोत्तर कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कुठलं असेल, तर या काळामध्ये माणूस स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना आपल्याला दिसतो आहे.
त्याआधी काही दशकांचा जर विचार केला आपण मराठीमध्ये, तर आपल्याकडे दलित कविता, ग्रामीण कविता किंवा स्त्रीवादी कविता असे वेगवेगळे वाङ्मय प्रवाह आलेले होते आणि या प्रवाहानं एक थेट प्रश्न व्यवस्थेला विचारलेला होता. या कवितेमध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती तर त्यांच्या प्रतिमांचं वेगळेपण होतं, त्यांची अभिव्यक्ती थेट होती, त्यांचा कवितेतला ताजेपणा थेट होता आणि जे अभिजन व्यवस्थेला ते सगळं मानवणारं नव्हतं. नवोत्तर कविता मात्र याच्या पुढे गेलेली आहे की या कवितेवर डिजिटल युगाचा प्रचंड मोठा प्रभाव आपल्याला दिसतो. सोशल मीडिया, इंस्टाग्राम किंवा जी काही अन्य माध्यमं आपल्या हातात आहेत, या माध्यमाचा एक फार मोठा प्रभाव या काळातल्या कवितेवर पडलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समकाळातली कविता ही घोषणात्मक कमी आणि संवेदनात्मक जास्त असल्याचं आपल्याला दिसते आहे. त्यामुळे आजची कविता ही आजच्या काळाच्या संवेदनेची साक्ष देणारी कविता आहे. एक निरीक्षण नोंदवायला हरकत नाही की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या सामाजिक स्तरामध्ये लोक लिहित आहेत. नवनवे कवी आपलं अनुभव विश्व घेऊन मराठीमध्ये येत आहेत. तर ही फारच स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की कोणताही काळ किंवा ज्याला आपण प्रत्येक काळाचा एक युगधर्म असतो. प्रत्येक काळाचे काही एक प्रश्न असतात आणि हे प्रश्न, आपली स्वप्न, आपले अस्मितेचे प्रश्न कवितेमधनं ही नवी पिढी मांडताना दिसते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या कवितेचा अनुभवांचा पट बदललेला आहे. जागतिकीकरणाच्या नंतर पुन्हा आपण एक फार मोठ्या स्थित्यंतराला सामोरं गेलो, तो म्हणजे कोरोना. मग त्याला आपण फार तर आता कोरोनोत्तर काळ म्हणूया. तर या कोरोनोत्तर काळानं जी काही एक मानसिक संरचना आपली बदलून टाकलेली आहे किंवा जगण्याची संरचना बदलून टाकलेली आहे, ती सुद्धा अत्यंत प्रभावीपणे नव्या कवितेमधनं आपल्याला येताना दिसते आहे. त्यामुळं मला असं वाटतं की समकालीन मराठी कविता ही अत्यंत आश्वासक स्वरूपाची आहे. एक वेगळी भाषा घेऊन, वेगळ्या प्रतिमा घेऊन नवी पिढी कविता लिहिताना दिसते आहे आणि मला वाटतं ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. अगदी एका शब्दात किंवा 2 वाक्यात मराठी भाषा काय सांगाल? मराठी भाषा ही श्रीमंत भाषा आहे. म्हणजे आपण फक्त मी आधी म्हटलं ना, की मराठी इतकी जगातली सुंदर भाषा दुसरी कुठली असू शकत नाही. फक्त या भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. म्हणून मी मगाशी म्हटलेलं होतं, की आपल्या मनातनं जोपर्यंत भाषा भयाचा मनोगंड दूर होणार नाही, तोपर्यंत मराठी भाषा समृद्ध होणार नाही. केवळ उत्सव साजरा करून कुठलीही भाषा संपन्न होत नसते. त्यासाठी तुम्हाला मूलभूत काम करावं लागणार आहे. म्हणजे अगदी शब्दकोश, परिभाषाकोश हे अकॅडमिक पातळीवर होत राहतील. सामान्य माणसाने ते करण्याची गरज नाही. सामान्य माणसाने एवढंच करण्याची गरज आहे की तुम्ही निदान महिन्याला एक पुस्तक विकत घ्या मराठी, एक मराठी सिनेमा बघा, एक नाटक बघा. तुमच्या मुलांना मराठी पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करा. साहित्य संमेलनांना उपस्थित राहा. तिथे जे काही घडतं ते तुम्हाला सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ करणार असतं, असा माझा विश्वास आहे. नक्कीच सर. खरंच खूप छान सांगितलं. जसं आपण म्हणतो हो. की भाषा ही संस्कृतीला प्रवाहित करत असते आणि ही आपली संस्कृती, आपली भाषा आहे. ती जपण्यासाठी फार काही वेगळं करण्याची गरज नाहीये. अगदी आपल्याला खूप मोठे लेखक, समीक्षक होण्याची गरज नाहीये. तर जसं आता साधं सांगितलं की महिन्याला एक पुस्तक विकत घ्या, मराठी सिनेमा, मराठी नाटक बघा, मुलांना शिकवा, कारण ही माझी संस्कृती आहे आणि ती प्रवाहित राहणं हे खूप गरजेचं आहे. सर इथे आलात आणि ह्या सगळ्या विषयांवर किंवा हा सगळा आवाका इतक्या छान पद्धतीने गप्पांमधून आला, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार आपले. शब्दांच्या वाटेवर पुन्हा एकदा आपण एका नवीन अशा व्यक्तिमत्वाला भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.